14 ऑगस्ट रोजी मंडणगड तालुक्यातील पोलीस स्थानकात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली। त्या रात्रीपासून पोलिसांकडून तपास सुरू झाला, परंतु आज दिनांक 16 ऑगस्ट रोजीपर्यंत त्या मुलीचा पत्ता लागलेला नाही। हा तपास लवकरात लवकर व्हावा यासाठी मंडणगड तालुक्यातील सर्व पक्षीय नागरिक तसेच व्यापारी वर्ग एकवटले। त्यामुळं संतापाचे वातावरण या ठिकाणी निर्माण झाले होते। पोलीस निरीक्षक गवारे साहेब यांच्याकडून सांगण्यात आले की तपास हा पूर्णपणे योग्य रीतीने चालू आहे व लवकरात लवकर संबंधित यामध्ये आढळतील त्यांना पकडण्यात आम्हाला यश येईल, परंतु सर्वच गोष्ट नागरिकांसमोर सांगणे योग्य राहणार नाही। जर त्या गोष्टी सांगितल्या गेल्या तर समोरचा सावध होऊन त्याप्रमाणे पुढचे पाऊल टाकू शकतो। त्यामुळे नागरिकांना शांततेचे आवाहन पोलीस निरीक्षक गवारे यांनी केले आहे। नागरिकांकडून याच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले आहे। मंडणगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 14 तारखेला मुलगी 18 वर्ष पूर्ण झालेली मुलगी हरवल्याची तक्रार तिचे घरचे घेऊन आली होती मंडणगड पोलीस स्टेशनला। त्यांच्या तक्रारीप्रमाणे आम्ही मिसिंग दाखल केली होती। मिसिंग दाखल केली आणि त्याप्रमाणे आमचा तपास झाला होता। त्या तपासामध्ये निष्पन्न झालं की एका मुलाने त्या मुलीला घेऊन दिलेले आहे। त्यासाठी त्याचे घरचे लोक आणि मंडणगडमध्ये जे प्रतिष्ठित रहिवासी आहे सर्व इतर लोक वगैरे सर्व पोलिसांना आले होते। त्यांची मागणी होती की सर त्या मुलाने त्या मुलीला घेऊन गेले, त्याच्यावरती गुन्हा वगैरे दाखल झाला पाहिजे। त्याप्रमाणे तिच्या वडिलांना आम्ही विचारपूस केली। वडिलांनी सांगितलं सर त्या मुलीला आमच्या मुलीला त्या मुलानेच घेऊन गेलेले, तिचं थोडक्यात आपण गेलेलं आहे। त्यांच्या मागणीप्रमाणे आम्ही त्याप्रमाणे अपराधाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याप्रमाणे आमचा तपास चालू आहे। ॲक्च्युली आमचा तपास त्या मिसिंगपासून चालू आहे आणि या गुन्ह्यामध्ये आम्ही पण खूप तपास केला। आमच्या वरिष्ठांच्या एच.डी. सर शास्त्री साहेब आमचे यांच्या मार्गदर्शनाने तो तपास करत आहोत।